कुणबी समाज उन्नती संघ वैभववाडी यांच्या वतीने आयोजित केलेला कुणबी समाज मेळावा उत्साहात पार पडला। मेळाव्यात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव सहभागी झाले होते। कुणबी समाज उन्नती संघाच्या वतीने वैभववाडीतील कोकीसरीमधील माधवराव पवार विद्यालयात कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त कुणबी समाजात राजकारणासह सामाजिक क्षेत्रात विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। समाज बांधवांची एकजूट करायची गरज आहे। राजकीय पक्षाची दुकाने बंद करून समाजहिताचा विचार होणे महत्त्वाचे आहे, असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ही संघटना 1920 सालापासून समाजामध्ये कार्यरत आहेत। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये ह्या संघटनेचा कार्यक्षेत्र आहे। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये वैभववाडीमध्ये कोकीश्री या ठिकाणी समाजाचा भव्य प्रमाणात मेळावा घेण्यात आला। हा मेळावा जनजागृतीसाठी मेळावा होता। कुणबी समाजाचे कुळकायद्याचे प्रश्न आहेत, जमिनींचे प्रश्न आहेत, आरक्षण आहे, शिक्षण आहे, मुलांचा रोजगार आहे, उच्च शिक्षण आहे, अशा अनेक समस्या आहेत। कुणबी समाजाचे प्रश्न गेले अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या ते पडून आहेत। समाजामध्ये जनजागृती नाही, समाजामधून उठाव नाही, त्याच्यामुळे या प्रश्नांना वाचा फुटत नाही आणि ह्या प्रश्नाचं गांभीर्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचायला पाहिजे। समाज जागृत व्हायला पाहिजे, नवी पिढी ही प्रबोधनवादी व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी कोकणामध्ये प्रत्येक जिल्हावार तालुकावार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे। आणि यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेअंतर्गत जेवढ्या पण विभागीय शाखा आहेत, तालुका शाखा आहेत, त्यांच्यामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन करून हे मेळावे संपन्न होत आहेत। वैभववाडीमध्ये कोकीश्री येथे कुणबी समाजोन्नती संघाचा एक भव्य मेळावा पार पडला आणि या मेळाव्यासाठी मी प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो। या ठिकाणी प्रामुख्यानं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसींची जी भूमिका आहे ती मांडण्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ओबीसी समाजाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबीमध्ये आजवर डावललं जातं आहे आणि त्याला न्याय मिळत नाही आणि त्याच्यामुळे संघर्ष तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी सर्व कुणबी बांधवांना आवाहन केलं आणि त्यात सगळ्यात प्रामुख्यानं जी आमची शासनाकडे केंद्र शासनाकडे जी मागणी आहे जी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशामधून आज होते आहे। सन 2021ची जी जनगणना सार्वत्रिक जनगणना जी होणार आहे त्या जनगणनेचं स्वरूप हे जातीनिहाय जनगणना अशा प्रकारचं असावं आणि त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणना करून ओबीसींची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ही पार्श्वभूमी कळली पाहिजे। त्यांचा दर्जा काय आहे, त्यांची स्थिती काय आहे ही देशासमोर यायला पाहिजे आणि त्यानुसार त्या परिस्थितीनुसार केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं त्याच्यावर उपाययोजना करावी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्हाला 52% आम्ही 1931च्या जनगणनेनुसार 52% आहोत खरे, परंतु आम्हाला 27% जे आरक्षण दिलं जातं आहे ते 27% आरक्षण हे तुटपुंज आहे। शिवाय त्याच्यामध्ये देखील अनेक खोडे घातले जातात आणि त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की ओबीसींच्या कोट्यामध्ये आत्ता जो विद्यमान आहे तो अपुराच आहे, परंतु त्या कोट्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये अशी आमची एक ठाम मागणी आहे। आजवर जे काही गेले दीड वर्ष जे काय मोर्चे निघत आहेत
ते आपल्या न्याय हक्कासाठी ते भांडत असतील, परंतु त्याच्यामधून एक जो मुद्दा समोर येतो आहे तो म्हणजे आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलं गेलं पाहिजे, हे सर्वथा चुकीची मागणी आहे आणि ती संविधानाला पोषक नाही किंवा संविधानाच्या अनुसार नाही. संविधानानं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांनाच आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे ही मागणी जी आहे आर्थिक निकषावरची ती आरक्षणासाठी लागू पडत नाही अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे कुणी गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण मिळालं पाहिजे असं नव्हे, तर कुणी गरीब असेल तर त्याला आर्थिक उपाययोजना या वेगवेगळ्या मार्गाने त्या उपाययोजना करून त्यांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. मात्र जे आम्हाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या धर्तीवर जे आरक्षण मिळतं आहे ते मात्र कुणी हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही ठामपणे विरोध करू. वैभववाडी तालुक्यातील समाज बांधवांना एकत्रित करणं आणि एकत्रित करून त्यांना हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देणं. भविष्यकाळ हा कुणबी समाजासाठी खडतर आहे. या खडतर प्रवासावर नेमका उपाययोजना करण्यासाठी समाजाला एकत्रित करणं, जागृत करणं आणि जागृत करण्यासाठी हा मेळाव्याचा संकल्प गेल्या 2 महिन्यापासून आम्ही ठरवला होता. तो आज व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. एक सामाजिक अंग म्हणून आपली जबाबदारी ठरते त्याप्रमाणे गेल्या 8 दिवसापासून 15 दिवसापासून आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्या एक मेळाव्याच्या संकल्पना आणि याचा प्रचार प्रसार करून आज आमचे जे कार्यकर्ते जे आहेत ते गेले 4 दिवसापूर्वी मुंबईवरून आलेत, पण स्वतःच्या घरी न उतरता ते आज मैदानावर उतरले. ते आज मेळावा पार पडेपर्यंत आणि येथील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूला करेपर्यंत कार्यकर्ता आमचा मुंबईवरून आला तो इथूनच मुंबईला जाणार अशा प्रकारचा खडतर प्रवासाचा कार्यकर्ता आमच्या वैभववाडी तालुक्यात शाखेचा तयार होतो आणि झालेला आहे. भविष्याची वाटचाल कार्यकर्त्यांच्या आणि इतर समाज बांधवांच्या विचारावर अवलंबून आहे आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे वाटचाल करू अशी आमची धारणा आहे.